माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे मी जे अग्निशस्त्र परवाने या बीड जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यासारखे किंवा चिरेमिरीसारखे वाटलेले आहेत, ते कोणीही लोक असो त्या लोकांच्या वरती तातडीने कारवाई झाली पाहिजे। त्यांनी मला आता सांगितलं की 105 ऑलरेडी जे परवाने दिलेले ते रद्द झालेले, आणखी एक 10, 12, 15 परवाने हे बँकांशी संबंधित आहेत, त्याच्यामुळे बँका त्यांचं ते ठेवतील। राहिलेले 1000 1,500 परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर रद्द करू, अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलंय। आणि मी त्यांना विनंती केली याच्यात कोणाचीही कदर करू नये आणि कोणत्या एसपीच्या कालावधीत हायेस्ट हे परवाने दिले गेलेत त्या एसपींचं नाव आणि ती यादी या ठिकाणी मी मागितलेली आहे। आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या एसपींनी 300, 350 असं चिरीमिरी काहीतरी घेऊन, मी तर आता स्पष्ट शब्द वापरतो, एसपी सुद्धा जर बंदुका देताना म्हणजे अग्निशस्त्र, मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र, हे अग्निशस्त्र परवाने जर एसपी ऑफिस आणि त्यांच्या खालचे DYSP, त्यांचे PI हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार मानता, बिहारच्या पुढचं काबुलिस्तान का काय ते आहे, हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली। कोणी उठतोय, कोणी परवाने काढतोय, लग्नात गेलं की वर करून दाखवतोय, कोणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय, कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय, कोणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय। हे ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं, हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं। पुढच्या 8 ते 15 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय की दुर्दैव आहे, ते आमचे मित्र आहेत, परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी, अशा प्रकारची दुर्दैवी मागणी आम्हाला करायची वेळ येऊन देऊ नये। आणि यापूर्वी ते आष्टी मतदारसंघात येत असताना त्यांना एकदा मी समज दिली होती की तुमचं हे जे चाललंय ना, हे अतिशय गैर आहे, चुकीचं आहे, हे धंदे तुमचे करायचे असतील तर तुमच्या मतदारसंघापुरते करा, तुम्ही बाहेर निघू नका, हे आकांना मी सांगितलं होतं ना, आकांनाही सांगितलं, परंतु त्यांनी आमचं ऐकलं नाही। मग आता हे काय, लहान लेकरांना उचकून द्यायचं, पिटवून द्यायचं। हे जे पोरं ज्यांनी मारलंय त्या लेकरांचे वय किती येतो, 21, 22, 23, आणि आईचं घरी व्हायचं तू जा रे, तुला असं 1 दिवसात सोडून आणतो, अशा गप्पा जर हाणायला लागले तुम्ही तर बारकाले पोरं काय करते? अरे तुम्ही नीट सांगा ना लेकरांना। आणि हे जे आहे हे तुम्ही जे मागताय इतकाला कोण देत असते? आणि कंपन्या काय साध्या सोप्या नसतात, या कंपन्या ज्या परदेशी पैसा आणतात, निधी आणतात, त्या डायरेक्ट देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा भेटतात, कधी कधी देशाच्या गृहमंत्र्याला भेटतात। आणि तुम्ही बघितलेलं ना माग काय काय झालेलं आहे, अनेकांचे राजकीय जीवन सुद्धा स्टॉप झाली होती। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।